5-6 वर्षांपासून खेळली आहे आणि मी आता जस्ट स्टेट खेळून आली आहे महाराष्ट्रात आणि मी नॅशनलसाठी सिलेक्ट झाले. झालं तर मला चेस स्टेट लेवलचं चॅम्पियन व्हायला आवडेल. माझं नाव निहिरा कौल आहे आणि ह्या स्पर्धेत भाग घेऊन मला खूप चांगलं वाटतं आहे, कारण की अजितदादा मेमोरियल आहे, तर खूप मला चांगलं वाटतं आहे की मी स्पर्धा खेळते आहे. चॅम्पियन होईस तोपर्यंत मला खेळायचं आहे. मला म्हणजे चांगलं प्लेअर बनायचं आहे या गेममध्ये. आणि या मॅचमध्ये मी खूप कॉन्फिडंट आहे की येऊ शकतो, म्हणजे येऊ शकतो, पहिला दुसरा येऊ शकतो. स्पर्धेत सहभाग घ्यायला ही खूप चांगली स्पर्धा आहे आणि की स्पर्धेत खेळून इथं खूप जास्त रेटेड आहे आणि खूप म्हणजे चांगली प्रगती होती ह्या टुर्नामेंट. माझं नाव शाल्वी आहे. मी 5-6 वर्षापासून चेस खेळते आणि आज स्पर्धेत भाग घेऊन मला खूप चांगलं वाटतं आहे आणि असं वाटतं आहे की मी खूप चांगले करेल याच्यात. मी 5-6 वर्षांपासून खेळली आहे आणि मी आता जस्ट स्टेट खेळून आली आहे महाराष्ट्रात आणि मी नॅशनलसाठी सिलेक्ट झाले. मॅग्नस कार्लसन. अजून तुला पुढे कुठपर्यंत खेळायचं आहे, काय तुझी स्वप्न आहे ती अजून? माझे स्वप्न आहे की वर्ल्ड चॅम्पियन म्हणावं ओपनमध्ये आणि की आता करंट नॅशनलमध्ये ॲटलिस्ट टॉप 10मध्ये. बरं, अजून मुलांनी सहभाग घ्यावा त्यासाठी तू काय सांगशील? ह्या स्पर्धेत सहभाग घ्यायला ही खूप चांगली स्पर्धा आहे आणि की स्पर्धेत खेळून इथं खूप जास्त रेटेड आहे आणि खूप म्हणजे चांगली प्रगती होती ह्या टुर्नामेंट. माझं नाव गाथा दीपक सुरसे आणि मला खूप चांगलं वाटतं आणि ही माझी पहिलीच वेळ खेळायची. हो. प्रॅक्टिस कशी केली आहे? क्लासेसला जाऊन केली. काय मनामध्ये भीती वगैरे आहे का? कुठपर्यंत खेळायचं तुला आता पुढे? 7 राऊंड्स पूर्ण. बस, त्या भविष्यामध्ये या खेळात म्हणजे काय स्वप्न आहेत तुझे? झालं तर मला चेस स्टेट लेवलचं चॅम्पियन व्हायला आवडेल. माझं नाव निहिरा कौल आहे आणि ह्या स्पर्धेत भाग घेऊन मला खूप चांगलं वाटतं आहे, कारण की अजितदादा मेमोरियल आहे, तर खूप मला चांगलं वाटतं आहे की मी स्पर्धा खेळते आहे. कधीपासून खेळतेस तू? मला 6 वर्ष झाले खेळून. 6 वर्ष. कसा अनुभव आहे तुझा या खेळात? खूप चांगला अनुभव आहे, खूप मजा येते खेळायला. म्हणजे काय वाटतं, म्हणजे अजून मुलामुलींनी सहभाग घ्यावा याकरता? हो, सहभाग तर घ्यावाच पाहिजे, कारण की हा फक्त मनाला तर चांगलंच वाटतं आणि अभ्यासात पण खूप ह्याच्यात चांगले प्रॉफिट्स आणि हे आहेत. तुझं यातलं आयडल कोण आहे या खेळात? मॅग्नस कार्लसन. अजून काय स्वप्न आहेत तुझे या खेळात? हो, म्हणजे पुढे तर नॅशनल लेवल इंटरनॅशनल लेवलमध्ये चांगलं खेळायचं आहे, तेच आता सध्या तरी. माझं नाव वेदांत शैलेश भोसले आहे आणि या मॅचमध्ये मी खूप कॉन्फिडंट आहे की येऊ शकतो, म्हणजे येऊ शकतो, पहिला दुसरा येऊ शकतो. कारण की मी घरी पण खूप प्रॅक्टिस केली आहे. अजून माझ्या सरांसोबत हायर रेटेडसोबत पण मी प्रॅक्टिस केलेली आहे, त्यामुळे मला वाटतं की मी येऊ शकतो. कितवी स्पर्धा आहे तुझी? ही माझी 3री स्पर्धा आहे. कितवी? 3री. हां. काय भीती वगैरे नाही म्हणा? नाही. काय क्लासेस लावलेत तू? हो, लावलेत. काय तुझी स्वप्न आहे त्या खेळातली? की मी एक मोठा चांगला प्लेअर बनावा. कोण आयडल आहे तुझे? गुकेश, डोंबराजू गुकेश. माझं नाव अदिती विजय चौधरी आहे आणि मी ह्याच्या आधी टुर्नामेंट्स खेळले आहेत, पण पहिली अशी टुर्नामेंट आहे माझी की मला चांगला अपोनंट मिळाला आहे. लाईक मागचे सगळे असे माझ्याशी बोलत नव्हते वगैरे, पण हा अपोनंट मला चांगला मिळाला आहे आणि लाईक मी 2-3 दिवसांपासून प्रॅक्टिस केली आहे. सो आता दगदग पण होती आणि आनंद पण होतो आहे. सो काय माहिती काय होईल. भीती वाटते म्हणजे? नाही, भीती पण वाटते, आनंद पण होतो आहे. अजून कोण या खेळातलं तुझं आयडल आहे? माझे गुकेश. अजून कुठपर्यंत खेळायचं तुला? पुढे खेळायचं अजून हे? हो, चॅम्पियन होईस तोपर्यंत मला खेळायचं आहे. माझं नाव वेदांत कदम. ही माझी 2री टुर्नामेंट आहे. मागच्या टुर्नामेंटमध्ये मी हारलेलो, पण यावेळेस मी थोडी प्रॅक्टिस करून आलो आहे. माहीत नाही, आता नर्वस तर वाटतंच आहे. आता पुढे अजून तुझी काय स्वप्न आहेत या मला FID रेट घ्यायचा आहे. अजून मला म्हणजे चांगलं प्लेअर बनायचं आहे या गेममध्ये. तुझं आयडल कोण आहे या खेळात?
मॅग्नस कार्लसन. ॲक्च्युली हा माझा फर्स्ट टुर्नामेंट आहे आणि मला 1 वर्ष झालं आहे खेळून. मी जात असते चेस क्लासेसला. माझे बाबाही खूप छान खेळतात चेस, मी त्यांच्यासोबत खेळते आणि फर्स्ट टाईम असल्यामुळे थोडी नर्वस पण आहे, पण आहे खेळते. तुझं नाव सांग. वीरा पाटील. पुढे अजून तुला म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर वगैरे खेळायचं? ट्राय करेल मी, पण हां खेळेल. चेसमध्ये कोण आयडॉल आहे? डी गुकेश आणि प्रज्ञान. माझं नाव आयुषी आहे. स्पर्धा खूप छान आहे. स्पर्धेचं आयोजन पण खूप छान आहे. कितवी वेळ आहे तुझी खेळ खेळायची? 5 वर्ष झालं खेळते मी. 5 वर्ष झालं खेळते. 5 वर्ष झालं खेळते. काय वाटते मग आज? भीती वाटते मला खेळताना? भीती वाटते? जिंकणार का? आता पुढे काय अजून खेळायचं म्हणजे याच्यामध्ये पुढे कुठपर्यंत खेळायचं? जिथपर्यंत जाऊ शकेल तिथपर्यंत खेळणार.